नमस्कार मित्रांनो, मी निलेश गोडविंदे स्वागत करत आहे आपल्या एनजी सोल्युशन चॅनलवर। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आकृतीमध्ये एकूण किती चौरस आहेत ते फाइंड करायचे आहेत आपल्याला। तर मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण आकृतीमध्ये एकूण किती चौकोन आहेत ते फाइंड केले होते। तर चौकोन आपण कशा प्रकारे फाइंड केलेले, तर आपण चौकोन म्हणजे स्क्वेअर पण असतात आणि रेक्टँगल सुद्धा असतात। तर आता आपण चौरस पाहणार आहोत। तर मित्रांनो, चौकोन ही व्हिडिओ पाहण्यासाठी मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, तर त्यामध्ये आपण जाऊन पाहू शकता। आता आपण चौरस पाहणार आहोत। तर मित्रांनो, समजा 3x3 ची आकृती आहे। तर हा फर्स्ट एक्झाम्पल। कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये असे भरपूर क्वेश्चन विचारले जातात। तर मित्रांनो, ही 3x3 ची आकृती आहे। 3x3 ची 1 2 3 1 2 3। तर मित्रांनो, ह्या आकृतीमध्ये आपण एकूण किती चौरस आहोत ते कसे फाइंड करायचे। तर मित्रांनो, यामध्ये जे क्रमशः संख्या आहेत, म्हणजे चौरसाचे समान भाग पाडले असल्यास 1 2 3, तर 1 2 3 असे 3 रो आणि 3 कॉलम आहेत। तर आपल्याला ह्या चौरस काढण्यासाठी या प्रत्येक संख्येचा वर्ग करायचा आहे आणि त्यांची ॲडिशन करायची। म्हणजे 1 चा वर्ग 1 प्लस 2 चा वर्ग 4 प्लस 3 चा वर्ग 9, 4 आणि 1 5, 5 आणि 9 14। तर मित्रांनो, आपल्याला या आकृतीमध्ये एकूण 14 स्क्वेअर भेटणार आहेत। तर कुठे कुठे आहेत ते आपण फाइंड करू शकता। हा झाला फर्स्ट, हा झाला, म्हणजे इथे 1 2 3 4 5 6 7 8 9 हे 9 झाले। त्यानंतर हा एक 10वा, हा एक 11वा, हा एक 12वा, हा एक 13वा आणि हा पूर्ण एक 14वा। असे आपल्याला टोटल 14 चौरस इथे भेटलेले आहेत। तर मित्रांनो, कोणते पण एक्झाम्पल येऊ द्या यामध्ये, तर आपल्याला काय करायचं आहे, तर किती कॉलम आणि रो आहेत त्यांचा आपल्याला स्क्वेअर करायचं आहे। म्हणजे 4x4 ची आकृती आता आपण 4x4 ची पाहणार आहोत। मित्रांनो, अगदी 2 सेकंदात आपल्याला आन्सर काढायचा आहे। तर आता समजा हे 4x4 ची आकृती आहे। तर आपण 1 ते 4 पर्यंत प्रत्येक संख्येचा वर्ग घ्यायचा। 1 2 3 प्लस 4 चा वर्ग, 1 चा वर्ग 1, 2 चा वर्ग 4, 3 चा वर्ग 9 प्लस 4 चा वर्ग 16। प्रत्येकाची ॲडिशन 16 आणि 9 25, 25 आणि 5 30। आपला आन्सर आलेला आहे 30। म्हणजे या आकृतीमध्ये आपल्याला एकूण 30 चौरस भेटणार आहेत। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण समजा 6x6 ची घेतली, सॉरी 5x5 ची, इथे आपण एक कॉलम वाढवले दोन्ही बाजूला, इथे 5x5 ला काय येणार, तर इथे हे असं प्लस 5 चा वर्ग 16 प्लस 25 म्हणजे 30 प्लस 25 किती झाले, 55 स्क्वेअर आपल्याला इथे भेटतील। तसंच मित्रांनो, आपण 2x2 ची केली तर एकदम इझी। 2x2 चं सांगा बघूया किती येणार। तर आपलं हे बाकी निघून जाणार सर्व।
2/2 म्हणजे 1 आणि 2 यांचा वर्ग, 1चा वर्ग आपला आन्सर आलेला आहे 5. 1 2 3 4 आणि पूर्ण 1 स्क्वेअर 5. तर मित्रांनो, आपल्याला अशा प्रकारे कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये आपल्याला क्वेश्चन विचारले जातात की दिलेल्या आकृतीमध्ये किती चौकोन आहेत, चौरस आहेत ते काउंट करा. तर आपण याच्यात वेळ घालवण्यापेक्षा आपण ही ट्रिक्स वापरून फक्त 2 ते 5 सेकंदात आन्सर काढू शकता. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक आणि कमेंट्स नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.